तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, मराठी बिग बॉस सीझन 6 ही आता फक्त आणि फक्त 5 दिवसाच्या अंतरावर आहे आणि तरीही आपल्यापर्यंत मराठी बिग बॉस सीझन 6 मध्ये कोण कोण येणार आहे आणि कुठले कुठले कॉन्टेस्टंट आहेत हे रिलीज झालेले नाहीत. मित्रांनो, का मराठी बिग बॉस सीझन 6 हे 11 तारखेला नसून पुढे ढकलण्यात आला आहे तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया लगेच. त्याआधी सांगतो मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओवर लाईक नसेल केला तर लाईक पण करून घ्या आणि कमेंट मध्ये तुमचं मत नक्की मांडा. मित्रांनो, मराठी बिग बॉस सीझन 6 फक्त आणि फक्त 5 दिवसाच्या अंतरावर आहे आणि हे 5 दिवस आता आपल्याला बघायला भेटणार आहे नवीन नवीन काहीतरी वेगळंच. मित्रांनो, जसं की मराठी बिग बॉस हर वेळेस नवीन काहीतरी घेऊन येतं, तसंच मित्रांनो ह्या वेळेस पण मराठी बिग बॉस नवीन काहीतरी घेऊन आलेला आहे. आणि मित्रांनो, ह्या वेळेसचे जे दरवाजे आहेत ते दरवाजाच्या पाठीमागून प्रत्येकाला सरप्राईजच नाही तर प्रत्येकाला सरप्राईज सोडून वेगळं काही पण भेटू शकतं. कारण की मित्रांनो, ह्या दरवाजाच्या पाठीमागे वाईट गोष्ट पण आहे आणि चांगली गोष्ट पण आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता कुणाला चांगली गोष्ट आणि कुणाला वाईट गोष्ट भेटते हे आपल्याला बघायचं आहे. आणि सगळ्यात मित्रांनो, आता जे गोल्डन की भेटलेली आहे त्यांचे विनर ते लोक टाकत आहेत, पण जे आम्हा आणि तुम्हाला गोल्डन की भेटलेली आहे त्याच्यापैकी कोण विनर झालेला आहे का? कोणच विनर झालेलं नाही. हे पण सगळेजण विचारतायत की गोल्डन की तर आम्हाला स्टार्टिंग पासून भेटते, मग आमचं नाव का नाही येत आहे? मित्रांनो, नाव का नाही येत आहे याचा आपण आता कलर्स मराठीलाच विचारू की आम्ही पण गोल्डन की जिंकले पण आमचं आणखी पण नाव का नाही आलं. तर बघूया मित्रांनो, आणखी कोण विनर होत आहे. 10 तारखेपर्यंत आहे आपल्याला चान्स. बघूया, आपण ट्राय करूया गोल्डन की जिंकून त्यांना टॅग करून परत आपण जिंकतो का बघूया. मित्रांनो, आता मराठी बिग बॉस सीझन 6 हे पुढे जाणार नाहीये, कन्फर्म म्हणजे कन्फर्म 11 तारखेलाच येणार आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, गुणरत्न सदावर्ते हे बिग बॉसचे मेन कॉन्टेस्टंट राहणार आहेत आणि हे बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये दिसणार आहेत. सगळेजण बोलत होते की हिंदी जे बिग बॉस केलेले आहेत त्यांना बिग बॉस मराठीमध्ये घेऊ नका, किंवा अनदर बिग बॉसचा शो कुठलाही असो त्या शो मध्ये जर बिग बॉस त्या शो मध्ये जर हे कॉन्टेस्टंट काम केलेले असतील तर त्या कॉन्टेस्टंटला घेऊ नका. हे मित्रांनो खरोखरच आहे की अनदर शो मध्ये जर काम करून बिग बॉस मध्येच येतोय तर त्याला घेतलेलं बरोबर वाटत नाही. कारण की मित्रांनो, त्याच व्यक्तीला संधी देण्यापेक्षा अनदर व्यक्तीला संधी दिलेली कधीही चांगली असते. मित्रांनो, भरपूर आपल्याकडे कलाकार आहेत, भरपूर आपल्याकडे स्टार आहेत. ह्या स्टार आणि ह्या कलाकारांना संधी दिली पाहिजे. कारण की मित्रांनो, बिग बॉस जर हिंदी करून तुम्ही मराठीत येत आहे तर हे कुठेतरी चुकीचं आहे. मित्रांनो, एक वेळेस बिग बॉस ज्याने केलंय त्याने दुसरी वेळेस बिग बॉस मध्ये जायचं नाही. मित्रांनो, दुसऱ्यांना पण संधी भेटली पाहिजे. चला मग मित्रांनो, बघूया आता आणखी कोण कोण लीक होते आणि कोण कोण येणार आहे बिग बॉस सीझन 6 मध्ये. लवकरच घेऊन येऊया त्याच्यावर पण व्हिडिओ. तोपर्यंत चला, बाय बाय.